तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण एका माहितीपूर्ण व्हिडिओबाबत आपण जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणताही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती RTO विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागाकडून निदर्शनास आली. तसेच अर्जदारांनी विहित कालावधीत eKYC न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी दिनांक 1 रोजी माध्यमांशी बोलताना दिली. ज्या अर्जदारांनी eKYC पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल, याची मी ग्वाही देते, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील एकही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी, अजितदादा पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी कटिबद्ध आहोत, असेच प्रतिपादन तटकरे यांनी केले आहे.